चार ओव्हरची मॅच. आणि हॅलो हॅलो, इथे एक गोष्ट साठी ठेवलाय, कुठल्या प्लेयरनी कॅच घेतला तर त्याला आपण पैसे मी विनंती करेल या ठिकाणी बरेच White ball. वक्तव्य करता येईल. यतीन बामणे यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी प्रदान करायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय अगदी ज्याने ISPL चे दोन्ही सत्र गाजवलेत, साहिल लोंगले याला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जातोय. आणि त्याच समेत आमचे द लेजंड क्रिकेटर डॅनी लोंगले यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती केलेला हर्षल भाऊ मोरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण डॅनी लोंगले यांना सन्मानित करायचंय. क्रांतीवीर शिरडोन संघाचा एखादा प्रतिनिधी, क्रांतीवीर शिरडोन बी संघाचा प्रतिनिधी आपण त्वरित मंचाशी संपर्क साधावा. पहिला चेंडू वाईड होता, बॉलिंगसाठी आलाय चिराग संजय कोळंबे. चिराग संजय कोळंबे गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू त्याने वाईड टाकलाय. श्री गणेशा झालाय भडवल बी पॉझिटिव्ह टीमचा. दुसरा डॉट. हो हो, जबरदस्त हिट, पहिलाच या सत्रातील षटकार ठोकला जातोय तो फलंदाज समीर माळीच्या बॅटमधून. समीर माळी मागील मॅच मध्ये आपण बघितलेलं, मागील मॅच मध्ये सुद्धा 20-22 धावांची त्यांनी धुवाधार खेळी केलेली. मात्र त्याचं दुर्दैव की त्याचा तो बाद झाला. मात्र या मॅच मध्ये मला असं वाटतं समीर तो वसपा काढण्याची दाट शक्यता आहे. ते बोलतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि पहिल्या चेंडूवर त्यानं मारला षटकार. शॉर्ट पिच चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय आणि विकेट मिळते. समीर माळी बाद होतोय. आमच्या ऋतुताई ठुमरे सरपंच झाल्या हो, आमच्या ऋतुताई ठुमरे सरपंच झाल्या हो, सरपंच झाल्या हो, ऋतुताई ठुमरे सरपंच झाल्या हो. खरं तर चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा ऋतुताई यांचा आज वाढदिवस आणि त्याच वाढदिवसाचा औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. पहिला चेंडू वाईट पडला, त्यानंतर डॉट बॉल टाकला तो चिरागने आणि जसा पुढचा चेंडू आला त्यावरती स्लॉगिटचा एक फटका, पहिला षटकार आणि त्या षटकाराचं प्रत्युत्तर दिलं चिरागने. बाउन्सर टाकला तो समीर माळीच्या विरोधात आणि विकेट घेतली. धावसंख्या ती 7 आणि विकेट गेले 1. नवीन फलंदाज राकेश मैदानात येतो. राकेश पाटील हार्ड हिटर फलंदाज आहे, रायटी बॅट्समन आहे. हा मारायचा होता चेंडू, बरोबर बसला नाही वाटतं. फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. खरं तर दुसऱ्या फेरीच्या या सामन्यांना सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय समीर पहिले एक एक संघांना पराभूत करून आता ते एकमेकांविरुद्ध लढायला सज्ज झालेले आहेत. ते रुहान 11 भडवळ बी पॉझिटिव्ह आणि श्री 11 जयशंकर चांदई. हाही चेंडू निर्धाव टाकला जातोय. चांगलं षटक म्हणावं लागेल. चिरागनं पहिलं षटक आपल्या हातामध्ये घेतलं आणि फक्त एकच षटकाराचा मार खाल्लेला आहे. बाकी सगळेच्या सगळे चेंडू मेडन. फार कमी वय वर्ष असलेला हा खेळाडू आहे, 16 वर्षाचा खेळाडू आहे. खरं तर आपल्या बाबांचं क्रिकेटचं स्वप्न तो पूर्ण करतोय चिराग कोळंबे. 7 धावा 1 विकेट. चिराग ओव्हर पिच चेंडू मारला. एक क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत मिळाला चेंडू आणि चेंडूची फेकी होते सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. त्या प्रमोद पाटील आणि राकेश
पाटील या जोडीनं, पाटील ब्रदर्सनं 2 धावा केल्यानं एकूण धावसंख्या पोहोचती आहे ती 9च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेचं एकमेव षटक, कारण 4 षटकांचा सामना. चला एकत्रित येऊ नका. चांदई संघ, श्री 11 जयशंकर चांदई. खरं तर श्री 11 हे जेव्हा एखाद्या संघाच्या समोर जोडलं जातं तेव्हा सन्माननीय नरेंद्रजी गोमारे साहेब पुरस्कृत हा संघ, आणि गेले कित्येक वर्ष, मला असं वाटते मागील 4 वर्षांपासून सन्माननीय नरेंद्र गोमारे साहेब जयशंकर क्रिकेट संघ चांदईला पुरस्कृत करतायत. आणि पुढेही जाऊन त्यांनी शब्द दिलाय चांदईला की तुमचा संघ कुठेही खेळू दे, ग्रामीणला कर्जतमध्ये खेळू दे, खालापूरला असू दे, पनवेलला असू दे, म्हणजे रायगडमध्ये, ठाण्यामध्ये कुठेही खेळू दे, ते नक्कीच पुरस्कृत करणार. आणि यंदाच्या वर्षी चांदईने स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर ही स्पर्धा पटकावलेली, आणि जो चिराग बॉलिंग करत होता, सर्वोच्च खेळाडूचा पुरस्कार त्याने त्या स्पर्धेमध्ये आपल्या संघातून मिळवला होता. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 1-9. मैदानावरती राकेश पाटीलच्या साथीला आहे प्रमोद. हा चेंडू लेफ्ट आर्म राऊंडचा चेंडू. काय आवाज आला, स्वीट आवाज आलाय. आता खरं तर शांतता पसरलेली आहे, प्रेक्षकांची गर्दी पण कमी झालेली आहे, त्यामुळे चिडीचूप शांतता ज्याला म्हणतो ना आपण, पेन ड्रॉप सायलेन्स, तसं बघायला मिळतंय. या चेंडूवर 1 धाव, 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. या एकेरीचं जे रूपांतर आहे ते डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याची किमिया आहे, ही आता फलंदाज करायला सुरुवात केलेली आहे. रुहान 11 भडवळ बी पॉझिटिव्ह संघाची, आणि हा भडवळ संघ आहे तो कॅप्टन असलेला पंकज आणि गुरफान पोंजेकरांनी हा पॅक केलेला संघ आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे रनआउटसाठी. बघूया रनआउट बॅट्समन आहे की नाही. सगळ्यांच्या नजरा जसं इलेक्शनच्या रिझल्टला लागायची वेळ असते तेव्हा असतात, तशा नजरा आता या कॉमेंट्री बॉक्सकडे लागलेल्या आहेत की निर्णय काय येणार. कारण करीबी मामला होता, पंचांनी कोणती रिस्क घेतली नाही आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निरपराधाला शिक्षा होता नये, ही आपली कायदा आणि व्यवस्था आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय दिला गेला पाहिजे अशी आमचे तिन्ही पंचांची इच्छा आहे. पंच तपासतायत. येस, आत्तापर्यंत पंच तपासतायत. आणि मी मगाशी उल्लेख केला चांदईचा. रनआउटची विकेट चेक करा. नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटची विकेट, त्यासाठी पंचांनी मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. खरं तर मागे एक मिनिट समीर, अजून काय पाहिजे सर? बॉलर थ्रो बॉलरचा आक्षेप. अच्छा, तर तिसऱ्या गोलंदाजीच्या शैलीवरती नाही, गोलंदाजीचा रिव्ह्यू आहे. येस, गोलंदाजांचा रिव्ह्यू आहे. बघूया सक्सेस होतोय की अनसक्सेस होतोय. अंपायर कॉल नॉट आउट ना सर? यस, नॉट आउट होता. पाहूया आता तिसऱ्या पंचांचा निर्णय नक्की एक्झॅक्टली काय येतोय. रनआउट आहे की नाही याची तपासणी केली जाते. क्लोज काउंटर आहे, आणि मागील मला असं वाटते 2 रात्र झाली असतील, 2 दिवस झाले असतील की शेकेन चिंचवली खोपोलीच्या DP रोडला स्पर्धेचं चॅम्पियनपद पटकावलं होतं ते भडवळ संघाने. अनेक ठिकाणी जातात, मोठमोठ्या स्पर्धा गाजवतात. रनआउटचा बाकी काही नाही. नॉट आउट आहे. म्हणजे पंचांचा जो निर्णय होता तोच कायम राखला जातोय, आणि हा रिव्ह्यू अनसक्सेस म्हणजे गमावलेला आहे. हा रिव्ह्यू ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं, श्री 11 जयशंकर चांदईनं हा रिव्ह्यू गमावलेला आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू विसावतोय तो गोलंदाज ऋतिक कोळंबेच्या हातामध्ये. ऋतिक कोळंबे 2 धावा पहिल्या चेंडूवर, आणि हा चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आहे. अजूनही चौकार षटकार, मला असं वाटतं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच षटकार आलाय, त्याच्यानंतर एकही षटकार नाही, एकही चौकार नाही. सिंगल आणि डबलवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे ते फलंदाजांनी. मागील मॅचमध्ये धावांचा डोंगर करणारी भडवळ टीम त्यांना बांधून ठेवलं चांदईकरांनी. ओव्हर पिच चेंडू मारलाय लॉंग ऑफमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, चेंडूची फेकी केली डायरेक्ट हातामध्ये. गोलंदाजाच्या हुलकावणी देत आहे तिथे गोलंदाज. या चेंडूवर मिळते
ती एक सिंगल, 3 धावा 3 चेंडूमध्ये आता जमा केलेल्या आहेत. चांगला सामना आहे. रुहान 11 बडवळ बी पॉझिटिव्ह विरुद्ध श्री 11 जयशंकर चांदई. नाणेफेक जिंकली ती चांदईनं. प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्रक्षणाचा आणि चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे चांदईकरांनी. हो क्या बात है. क्या बात आहे. अफलातून फटका कव्हरच्या दिशेनं हा सणसणीत आणि लांब मारलेला उंच उंच षटकार. बाद 18 एक बाद 18 अशी अवस्था रुहान 11 भडवळ बी पॉझिटिव्ह या संघाची होते. आता मात्र धावांचा वेग वाढायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं चिरागच्या 9 धावा आल्या. ऋतिक कोळंबेच्या या षटकामध्ये षटकार मारला, सिंगल घेतली, डबल घेतली, म्हणजे 9 धावा आत्तापर्यंत काढलेल्या आहेत. 4 चेंडू आत्तापर्यंत फेकलेले आहेत ते ऋतिक कोळंबेनं. ऋतिक कोळंबे साधारण 30 यार्डाच्या सर्कलपासून धावत येतोय. 10-12 पावलांचा त्याचा रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि आत्तापर्यंत तरी थोडासा महागडा ठरलेला आहे तो ऋतिक कोळंबे. हो, हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने अफलातून फटका, टायमिंगचा हा फटका आणि स्टायलिश फटका आहे तो फलंदाज राकेश पाटीलचा. जे मास्टरने आज तर खरोखरच मजाच आणले. नाही, आपल्याला बालपणात नेऊन ठेवलेलं आहे. डिपारी डिपारी डिकचांग डिपारी, जसे लहानपणी मुलं खेळतात त्यांचं, लहान मुलांचं हे गीत त्यांनी आत्तापर्यंत आत्ता लावलेलं आहे. हा चेंडू हो हो जोरात मारलाय. उंची आहे, लांबी मिळाले का, आणि हाताला लागून हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी उत्तुंग असा हा षटकार. असा एक मोठा प्रश्न पडलाय. कधी कधी आजकालची गाणी येतात, कधी निघून जातात. म्हणजे मला आठवत आहेत शब्द बुवांचे, की आजकालची गाणी यामध्ये फक्त म्युझिक असतं, शब्दांचं तर अर्थांची जुळवाजुळव फार कमी पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 12 मिनिटं खरं तर 2 ओव्हरला लागलेले आहेत आणि 28 धावा झाल्यात. समीर, ही उत्सवांची गाणी आहेत. तुम्ही गणपतीची गाणी ऐका, तुम्हाला कंटाळा नाही येणार. दहीहंडीची गाणीला ऐका, तुम्हाला कंटाळा नाही येणार. ही संस्कृती आणि परंपरा जपणारी जी गाणी आहेत त्यांचा कंटाळा तुम्हाला कधीच नाही येणार. आणि संजय माळींचे चिरंजीव इथे आहेत, राज. खरं तर राज डिग्री आहे, डिग्री होल्डर आहे, इंजिनियर आहे, परंतु आपल्या वडिलांचं प्रोफेशन त्यांनी इथे जपून ठेवलेलं आहे. आणि कॉमेंटेटर, स्कोरर, अंपायर यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. स्वप्नील दिघे, दिघे इंटरनेट सर्व्हिस यांच्याकडून तब्बल 4000 रुपयांचं पारितोषिक हे कॉमेंटेटर, स्कोरर आणि अंपायरच्या पॅनलला आलेलं आहे. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. खरं तर प्रत्येक डॉट बॉलसाठी ते आवर्जून इथे कानात सांगायला येत आहेत. ते मोजतायत 11 झाले की 12 झाले की 10 झाले की 8 झाले, आणि त्या सगळ्या डॉट टाकणाऱ्या त्या गोलंदाजांना बक्षीस देत आहेत. आता या अंपायर, कॉमेंटेटर आणि स्कोररच्या पॅनलला त्यांनी 4000 रुपयांचं पारितोषिक दिलं. त्यांना मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. आणि धावसंख्या पोचलेली आहे 29. हा चेंडू समोर टाकलेला झेल होईल का, आणि हो, झेल टिपलाय तो कव्हरमध्ये. आणि अजून राकेश पाटील.
हिला पटकन कोण दर्जेदार गीता आज आपल्याला ऐकायला भेटतात. खरं तर ही हर्षल भाऊंचीच होती. मला पहिल्या म्हणजे 1-2 दिवस अगोदर स्पर्धेच्या 2 दिवस अगोदर त्याने आवर्जून सांगितलं की शेवटच्या 2 रात्रींसाठी एक ठसकेदार एक खास माणूस आपण DJ ऑपरेटर आणणार आहोत आणि त्याची किमया हा जरा पाहुणचार जो आपला होता त्यामध्ये थोडा तो बाजूला गेला, परंतु जसा त्याला वेळ मिळाला त्याने 4 चांदच लावले त्या स्पर्धेला. नक्कीच त्यानं 4 चांद लावलेत. वैभव चा हा चेंडू जोरात टाकलेला अंगावर आदळतोय आणि जातोय तो सरळ गलीमधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल घेतलेली आहे. समीर खरं तर विशेषतः हीच राहिलेली आहे फलंदाजी करणाऱ्या भडवळ संघाची की ते चेंडू मिस नाही करत. सिंगल तरी काढतात, एक तरी काढतात. बॅटला चेंडू लागू दे, अंगाला लागू दे, खांद्याला लागू दे, डोक्याला लागू दे आणि याच धावा मला असं वाटतं त्यांना फायदेमंद ठरणार आहे जेव्हा प्रतिस्पर्धी संघ या धावांचा पाठलाग करेल. या षटकातील 3 चेंडू वैभव थेरनं टाकलेले आहेत. फक्त 2च धावा त्यांनी आतापर्यंत दिलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासतात नवीन आलेले फलंदाज उमेश जामघरे. तगडे फलंदाज आहेत. जर का त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर निश्चितच षटकार जाण्याची दाट शक्यता आहे. आणि हा चेंडू यॉर्कर चेंडू प्रमोदनं खेळून काढलेला आहे. खणून काढला हा चेंडू. थ्रो चांगले राहिलेले आहेत. आपण बघितलं समीर या चांदई संघाची फिल्डिंगचा दर्जा आहे ना, फिल्डिंगची क्वालिटी ज्याला म्हणतो ती क्वालिटी जबरदस्त क्वालिटी चांगली क्वालिटी आज बघायला मिळालेली आहे. कारण सगळे यंगस्टर प्लेयर आहेत. फार 1 ते 2 प्लेयर असतील की ज्यांनी 30-35ची वयोमर्यादा ओलांडले. उमेशनं मारलाय. 6 धावा मिळतील की काय आणि हा झेल नाही झाला. आम्हाला वाटलेलं आकिब घेतील की काय, परंतु आकिबनी पण नाही घेतला आणि या रचितनं पण हा झेल घेतला नाही आणि हा सणसणीत असा षटकार ठोकला आहे तो फलंदाज उमेश. झेल घेण्यासाठीचे प्रयत्न जरा जपून करा, आपल्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. मैदानाच्या बाहेर आणि डायरेक्ट हिट केलाय पंचांनी. पुन्हा थर्ड अंपायरला रेफर केलेलं आहे. थर्ड अंपायरला पंचांनी रेफर केलेलं आहे. खरं तर समीर त्या बाजूला तिकडे आंब्याची झाडं आहेत, कितीतरी आंबे पण पडले असतील, एवढे फटके त्या एरियामध्ये गेलेले आहेत. इकडे हा थोडासा लॉंग ऑन आणि मिड विकेटचा एरिया, हा वॅकंट एरिया आहे, त्यामुळे इथे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. नॉट आउट मेन इथे थर्ड अंपायरने इथे निर्णय दिलेला आहे की नॉट आउट डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. षटकं पण हुशार आहेत. अगोदरचा जो चेंडू 22 की बॅट ना का लागलेला 22चा इशारा. आणखी एक सर मगाशी मी एक टोळी पाहिली आता जी मगाशी बॅटिंग करत Over होती या झालेली एंडने, तेव्हा ते स्क्रीनच्या बाजूला होते. आता जसा एंड बदललाय ते पुन्हा त्या बाजूला चाललेत. चांगली किमया आहे. उद्या रात्री 3 तर समालोचक आहेत. संदीप बोराडे आता चान्स घेत आहेत तिकडे झेलचा. नाही, त्यांची इच्छा होती की त्यांना इलेक्ट्रिक स्कूटी लागावी, परंतु भाऊंनी पहिल्याच रात्री सांगितलं आयोजक समालोचक अगदी खेळणारे खेळाडू यांना कोणालाच नाही, ती इलेक्ट्रिक स्कूटी आम्ही देणार फक्त आणि फक्त प्रेक्षकांना. आणि ती इलेक्ट्रिक स्कूटी पहा एका झटक्यात. नाही तर कधी कधी असं होतं ना 4-4 5-5 चिठ्ठ्या काढतात तरीसुद्धा तो प्रेक्षक येत नाही. आणि आज पहिल्या झटक्यात टी गेली आणि पहिल्या झटक्यात इलेक्ट्रिक स्कूटी पण गेली. नाही, टीव्हीचा जो दावेदार होता छोटा मुलगा होता, मला असं वाटतं तिकडून ते उडी टाकून तो धावत आला आणि नंतर त्याच्याबरोबर त्याचे वडील होते ते पण त्याच्या पाठोपाठ आले. म्हणजे किती आनंदाचा हा क्षण आहे त्यांच्या घरातला आणि त्याचं कारण आज आपले हर्षल मोरे साहेब बनलेले आहेत. त्यांनी ही स्पॉन्सर केली म्हणून त्याला ती टी व्ही मिळाली आणि आनंदाचं वातावरण फक्त त्या 2 म्हणजे बापलेकांमध्ये नसेल, संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण. उद्या त्यांच्या नातेवाईकांना फोन केले जातील, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले जातील आणि तो आनंद अजून द्विगुणित झालेला असेल. हा चेंडू बॅटची कडा घेऊन हवेत जातोय. झेल टिपलाय.
तो शॉर्ट थर्ड मॅन मधील क्षेत्ररक्षकांना अजून एक फलंदाज बाद होतोय, उमेश जामगरे. अतिश कोळंबेने नुकताच विकेट घेतला. अत्यंत वेगवान हा गोलंदाज आहे. यानंतरचा सामना तुषार आंग्रे आणि डॅनी लोंगले पुरस्कृत SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधात जिनिशा 11 श्रीदत्त भातान. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. उमरोली आणि भातान दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. आतिशसाठी इथे बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे आमच्या स्वप्नील दिघे यांनी, दिघे इंटरनेट सर्व्हिसवाल्यांनी. लगातार 3 डॉट चेंडू टाकले तर 1500 रुपयांचं पारितोषिक. डॉट चेंडू म्हणजे रन सेव्हिंग बॉलिंग त्यांना मला असं वाटतं जास्त आवडते विकेट टेकिंगपेक्षा. रन सेव्हिंग बॉलिंगवर स्कोर त्यांचा भर आहे. स्कोर आहे 38. शेवटच्या चेंडूवर एक बाईची आलेली ना. 12th मॅन आहे इथे. यस, अतिश कोळंबे कशी गोलंदाजी करतोय बघूया. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्यामध्ये 10 आलेल्या आहेत. तसं गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे दुसरं षटक वगळता. आणि अफलातून गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी, वेग पण चांगला आहे, टप्पा अचूक आहे, धावचीतची शक्यता. आणि नॉन स्ट्राईक एंडमध्ये धावचीत होतोय तो फलंदाज पंकज डीजे. इकडचा रनआउट चेक करायचा आहे. चला तर तिसरे पंच पुन्हा एकदा बिजी असतील. श्रीदत्त भातान आणि SBCC उमरोली दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. विलंब करू नका कारण 4 षटकांचा हा सामना आहे. थर्ड अंपायर फुल बिझी आहेत एकदम. स्ट्राईक मधला फलंदाज आतच होता आणि तिकडे नॉन स्ट्राईक एंड मधील फलंदाज बाद झालेला आहे. ओके, चला. अतिश कोळंबेला लगातार एक मला असं वाटतं सांघिक बळी मिळाला आहे रनआउटचा. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आहे. स्कोर आहे तो 38 रन्स. हा चेंडू राईट आर्म ओव्हर मारायचा प्रयत्न केला. ओव्हर पिच चेंडू होता, आडलाय चेंडू आणि पुन्हा इकडे धावचीची शक्यता. आणि हो, धावचीत येतो होतोय फलंदाज आल्या अमर. हा डीजेचा आवाज आहे. उद्या ओरिजिनल दशरथ पाटील उद्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील. हा, ते म्हणतात ना, ये तो झाकी है अभी खेल कल बाकी है. उद्या आमचे दशरथ पाटील कराव्याचे नामवंत समालोचक आपल्याला सगळ्यांना मनोरंजन करणार आहेत. हा चेंडू यॉर्कर होता, बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू, तिथेच घरंगळतोय, क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे पण असफल होतोय, धावचीत होतोय, स्ट्राईक मात्र मिळतोय तो फलंदाज प्रमोद पाटीलला. की त्याच्याकडे जादूची कांडे आहे काय डीजे ऑपरेटरकडे. तुम्ही इकडे नुसते झाकी म्हटलात, त्याने तिकडे गाणं वाजवलं. नाही, हीच तर त्याची ख्याती आहे. खरं तर प्रत्येक जण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एफर्ट्स लावतोय. म्हणूनच हर्षल मोरे म्हणालेले शेवटचे 2 दिवस बघा
कशी मजा येईल, सगळे जे या सक्सेस करण्यासाठी आलेले जे पात्र आहेत ते कसे आपली भूमिका बजावतील. आता इथे पण पुन्हा प्रमोद पाटीलला स्ट्राईक मिळतोय आणि धावचीत होतोय पुन्हा एकदा. आल्या आल्या फलंदाज अनुराग. अंपायरने जे काय आहे तुम्हाला रिव्ह्यू मागायचा असेल तर तुम्ही अंपायरकडे ते सूचना करा. आता कशासाठी आहे? स्कोर नाही रे बाबांनो, रिव्ह्यू घेतला, रिव्ह्यू हाईटचा, हाईट फॅक्टरचा. येस बरोबर. हाईट. तिसऱ्या पंचांना सारखं कॉल करण्यात येत आहे. बघतात तिसरे पंच तपासतात हाईटचा हा नो बॉल आहे की नाही. पण धावा सुरुवातीला जशा झालेल्या ना समीर तशा होत नाहीयेत. स्पीड आता धावांचा कमी झालेला आहे. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. फलंदाज एक बाद झालेला आहे, ते मैदानाच्या बाहेर येतात आणि आता 9व्या क्रमांकावर फलंदाज जातोय तो रोहित. फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे. या सत्रातील मला असं वाटतं शेवटचा बॉल आहे आणि प्रमोद पाटील स्ट्राईक मध्ये आहेत. कधीपासून षटकारांच्या अपेक्षेत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होईल का? नाही. यॉर्कर चेंडू आहे, खणून काढलाय पुन्हा एकदा. एक सिंगल, दुसरी धाव धावून पूर्ण केलेली. आतापर्यंत भरपूर त्यांनी रनआउट समोरच्यांना केलं आणि या चेंडूवर 2 काढलेल्या, एक शॉट म्हणजे फक्त एकच रन. या चेंडूवर 42 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे, ती श्री 11 जयशंकर चांदईला. यानंतर आपण करतोय टॉस. 4 षटकांचा सामना असेल. चला टॉस करण्यासाठी या जिनिशा 11 श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरोधात मात्र तुषार आंग्रे, डॅनी लोंगले पुरस्कृत SBCC उमरोली. भातान टीम जयेश जे बी आपला कॅप्टन पाठवा त्वरित. उमरोलीचा कॅप्टन इथे आहे, कॅप्टन नाही पूर्ण संघच आहे. तर भातान टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकर आपला कॅप्टन पाठवा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. समोर आहेत सर्व भाताणकर, त्यांच्यापर्यंत आवाज सहज पोहोचत असेल. चला तर लगेचच आपला कॅप्टन पाठवा आणि मग आपण इथे करू टॉस. आतिश कोलंबे उनके लिए स्वप्निल दिघे इनकी तरफ से 1000 का इनाम है. बघा एक कीज मिली है. तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 43 रनों की जरूरत है. रोनाल्डो जाना नहीं है आपको, आपको मौका जरूर मिलेगा. टॉस के लिए हम जाएंगे समीर सोमणे सर के पास. चला तर टॉस आपण इथे करतोय. मी विनंती करतोय अनुपजी साबणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. नेक्स्ट मॅचचा उमरोली आणि श्रीदत्त भातान 4 ओव्हरची मॅच आहे. लवकरात लवकर टॉस आणि त्यानंतर मात्र
सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. अनुप साबणे साहेब टॉस करतायत. तर नवीन टॉस उडू आपण. आपल्याकडे आणखी एक, चला चेंडू द्या, मैदानात चेंडू द्या. हेड आहे तर चला चला तर परत घ्या. चला आता काय हेड. चला उमरोली संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. इट्स ओव्हर टू प्रवीण सर. शुक्रिया समीर. तो शुक्रिया अदा करना चाहूँगा मैं, क्योंकि आज की रात की ये मेरे आखिरी इनिंग है जो मुझे यहाँ पे बुलाया गया. हर्षल जी मोरे साहब, इनका शुक्रगुजार हूँ मैं, जिन्होंने मुझे मौका दिया बतौर कमेंटेटर कमेंट्री करने का. शुक्रिया. केतन सर, केतन बामणे दिमाग के जादूगर, और उनके साथ साथ आकिब पाटिल भावड़िया. ये जो एनसीबी का यूनिट अब काम कर रहा है शहर युवक अध्यक्ष ट्रॉफी 2026 में, तारीफ काबिल. एक खूबसूरत क्रिकेट का कारवा ऑर्गेनाइज किया और टीके माड़ी साहब ने बिल्कुल सही कहा. आखिरी 2 रातें देखिए कितना मजा आएगा. आइवा कैच के लिए 5000 का इनाम है. ढेर सारे दर्शक यहाँ पे मौजूद है. अभी भी मैच की तरफ हम चलेंगे. अनुराग जी सोनावड़े गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे, और राज गोरे और चिराग कोलंबे. 43 रनों की जरूरत है साथी टीम को. अनुराग इस ओवर की करेंगे पहली गेंद. अच्छी गेंद की थी, अच्छी गेंद. देखिए हर एक डॉट गेंद के ऊपर हमारे दिघे साहब, इनकी तरफ से इनाम है हर टीम के लिए. आज की रात दिघे साहब आप छा गए, आप छा गए. यकीन मानिए आपका बैंक बैलेंस बहुत ज्यादा कम हो चुका है. चलिए नक्कीच एक मोठं पारितोषिक आलंय खरं तर समालोचक आणि पंचांसाठी. आजच्या रात्रीतील सर्वात मोठं पारितोषिक समीर सोमणे सर, त्याचबरोबर संदीपजी बोराडे आणि मी स्वतः याकरता स्वप्नील दिघे साहेब यांच्याकडून प्रत्येकी या 3 समालोचकांची मी जी नावं घेतलीत त्यांना दिघे इंटरनेट सर्व्हिस यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येकी 1500 म्हणजे तब्बल 4.5. आणि जे 2 ऑनफिल्ड अंपायर आहेत, ऑनफिल्डला तिसरे पंच नाही आहेत, ऑनफिल्ड अंपायर आहेत, त्यांच्यासाठी 1000चं पारितोषिक, तब्बल 6,500चं पारितोषिक आलंय. अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात फलंदाज चकतोय, चेंडू जातोय निर्धाव. आणि आज म्हणजे रोख कमाई आहे. नो जीपे. हा रोख आहे. नाही जीपे ना टेन्शन नको घेऊ. जीपेवर भरोसा नाही हो. संडासामध्ये हागला तरी जीपे साला 5 रुपये खिशात नाही. रिक्षाचं भाडं पण जीपेने करणार. हाँ बिल्कुल, थोड़ी तो कैश रखनी चाहिए जेब में, क्योंकि अगर गरीब की आपको मदद करना हो उसके पास कहाँ से जीपीए होगा. और हर्षल भाऊ तो थोड़ा जीपीए भी रखते हैं और कैश भी रखते हैं ताकि ज़रूरतमंद को उसके हिसाब से मदद की जाए. मैच की तरफ हम चलेंगे. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन यहाँ पे ज़रूर मिला, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल जो 43 का पीछा करना है 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. पहला ओवर चल रहा है. चांदेई ईट का जवाब पत्थर से दे रही है. जानते हैं वो कि किस तरह से इस जवाब को देना है. आज दिघे इंटरनेट छा चुका है. आज की रात में डॉट गेंद के ऊपर इनाम, डायरेक्ट हिट के ऊपर इनाम, बोल्ड विकेट के ऊपर इनाम, पगबादी यानी कि एलबीडब्ल्यू विकेट के ऊपर इनाम, स्कोरर को भी उन्होंने इनाम दिया.
हम कमेंटेटर्स को बड़ा इनाम दिया दिखे इंटरनेट की तरफ से, स्वप्निल दिगे साहब इनकी तरफ से। ये 4 आ चुका है और ये 4 के साथ टोटल बढ़ता हुआ 12 रन क्या करना है। 31 की अभी भी जरूरत, गेंदे बची है 18। ठोक दीजिए। देखिए मगर 2030 में हमारे मोरे साहब को देखिए आप प्यार से 2030। हाँ निश्चित रूप से मैं स्वप्निल दिगे साहब से गुजारिश करना चाहूंगा, अगर आप इस मैच को लाइव देख रहे हैं तो कल इस मंच पे आपको जरूर आना है, क्योंकि इतना ढेर सारा इनाम आपने लगाया है तो आपकी उपस्थिति हमारे लिए प्रार्थनीय है। टीम का टोटल 12 रन। नक्कीच स्वप्नील सर, तुम्ही जर हे सामने पाहत असाल, ज्या दर्या दिलीने तुम्ही सगळी पारितोषिकं लावलीत, खऱ्या अर्थानं माझी नम्रपणे विनंती असेल तुम्हाला, उद्या तुम्ही या व्यासपीठाची शोभा वाढवावी असं आयोजकांच्या वतीनं मी तुम्हाला नक्कीच निमंत्रण देईन। तो मैच की तरफ हम चलेंगे। नए गेंदबाज पंकज, सामने है चिराग कोलंबे। 18 गेंदे 31 रन। फुल टॉस किया था, ऑन साइड के ऊपर खेला है, फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से गेंद ट्रैवल हो रही है गोली की रफ्तार से, 4 रन। प्रभुदेवा का ये गाना दिखे इंटरनेट सर्विस आज पूरी तरह से छा गई है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। बड़वड़ B+ और सांदई के बीच का ये मैच। 43 रनों की जरूरत थी सांदई को 24 गेंदों में। ये टूर्नामेंट हमेशा मेरे लिए यादगार रहेगी। आईवा कैच के जरिए दर्शकों को जो स्कूटी मिली है उसके जरिए एक और बड़ी टूर्नामेंट आ रही है 5 से लेकर 8 तक। उस टूर्नामेंट में मैं इस टूर्नामेंट का जरूर जिक्र करूंगा। हर्षल जी, समीर भी वहां पे मौजूद होंगे, क्योंकि समीर द्वारा ही लाइव लॉट्स उस टूर्नामेंट के किए गए। वावरले में जो टूर्नामेंट आ रही है ऐसी ही टूर्नामेंट है जहां पर लोगों के लिए स्कूटी है, LED टीवी है, सब कुछ है। आईवा कैच के लिए इनाम है। उस वक्त हम कमेंटेटर्स लोगों का यह फर्ज है कि आपकी टूर्नामेंट का हम जिक्र करें। कितने रन बने? 3। देखिए 3 रन बने हैं और इन 3 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 43 का पीछा करते हुए 20 रन। अभी भी 23 रनों की जरूरत है। 23 रन अभी भी चाहिए। लड़ाई आधी जीती जा चुकी है, आधी जंग जीतना अभी बाकी बल्लेबाजों द्वारा। 15 में 23 की जरूरत। 15 में 23 की जरूरत। आकिब पाटिल क्या मेहनत कर रहे हैं, विधानसभा अल्पसंख्यक अध्यक्ष एनसीबी कांग्रेस, मेहनत कर रहे हैं इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। केतन बामणे साहब, भावड़िया, माही, ढेर सारे जो एनसीबी के युवा कार्यकर्ता है कंधे से कंधा मिला रहे हैं। यकीन मानिए युवक अध्यक्ष ट्रॉफी को सफल बनाने के लिए हमारे हर्षल जी के साथ कंधे से कंधा मिला रहे हैं। टीम का टोटल आ चुका है 20 रन। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। राइट आर्म राउंड द विकेट, रिवर्स खेला और ये चल पड़ा है। रिवर्स नंबर मिलेंगे। डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन।
तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 25। 18 रनों की जरूरत है, गेंदें बची हैं 13। 13 गेंदें, 18 रनों की जरूरत। तो मैच की तरफ हम चलेंगे। 13 में 18 की जरूरत। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है, एक रन तो जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा रनआउट का खतरा, और ये खतरा बन चुका है। एक और रनआउट का विकेट, जमी जमाई जोड़ी को तोड़ा है। डीजे हॅलो हॅलो. आमचे परममित्र दिगेज इंटरनेट स्वप्नील दिगे, ज्यांनी आपल्याला फ्री इंटरनेटची सेवा दिली आहे. आणि मी तर आयवा कॅश 2-4च दिले, पण त्यांनी डॉट बॉलला 500 रुपये लावल्यापासून त्यांनी 50,000 रुपये फक्त माझा मित्र आहे दादा म्हणून त्यांनी घालवले असतील. तर माझी अशी वैयक्तिक इच्छा आहे की त्यांनी ते घरात बसून मॅच बघण्यापेक्षा उद्या त्यांनी वहिनीच्या बड्डे निमित्त वैयक्तिक इकडे उपस्थित राहावं. त्यांनी जर का उपस्थित राहिलं तर खरोखर वहिनीच्या बड्डे निमित्त दिलेलं गिफ्ट असं मी त्यांना समजेल. म्हणून त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी उद्या आवर्जून उपस्थित राहावं. निश्चित रूप से हर्षल जी, यही स्वभाव तो मुझे आपका अच्छा लगा। मितभाषी होना जरूरी है, लोगों से संपर्क बनाए रखना जरूरी है। राजनीति में इंसान यूं ही नहीं आगे जाता। राजनीति में आगे जाने के लिए आपका मितभाषी होना जरूरी है, समाज को अपने साथ लेकर जाना ये जरूरी है। टीम का टोटल 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। 12 गेंदे 17 रनों की जरूरत। मैच काफी क्लोज है ये। बड़बड़ B+ बनाम चांदई। आकिब भाई पाटिल पिछले 7 सालों से हमारे दोस्त थे। जब मैं डे की प्रतियोगिता में आया था उससे पहले भी वो मुझे जानते थे, लेकिन केतन दिमाग के जादूगर है ये। छोटा पैक बड़ा धमाका, हर तरह के लोग वो यहाँ पे लेकर आए। लेडी एंकर को लेकर आए, अच्छे कमेंटेटर्स को लेकर आए। कल दशरथ पाटिल जिनकी आवाज हमने डीजे पर सुनी, वो बाबू शाह कल नजर आएंगे, ओंकार शेट्टे नजर आएंगे। ढेर सारे लोग आपको, अच्छे अच्छे लोग। बाबू शाह कल शेरो शायरी का बादशाह आपको नजर आएगा। हिंदी की एक और मिसाल। संदीप बोराडे कहाँ हैं आप? आ जाइए। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 12 गेंदें बची हैं, 17 रनों की जरूरत। 12 गेंदें 17 रन। बारह गेंदे और 17 रनों की जरूरत। समीर को पता है जब भी मैं होता हूं बारिश तो होती है। कुल मिला के 6,500 रुपए का इनाम दिया है, लेकिन ये 4 मिलेंगे। 4। और जय पवार ने कहा बॉलर तूने ये कैसा चमत्कार किया। पहले नमस्कार किया, फिर व्हाइट बॉल दिया, और इस व्हाइट का पंजे के साथ ये, अरे बार बार मैं बोला हूं भाई। ख्वाहिश थी, जो अच्छा डीजे बजाते थे, पेशे से इंजीनियर है ये, लेकिन पिता की परंपरा को इन्होंने संभाल के रखा हुआ है। अपने पिता की परंपरा को संभाल के रखा है। क्या बजा रहे हैं।
तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रनों को बनाना है 10 में 10, 10 में 10 बनाने हैं। देखिए अगला मैच भी होगा वातावरण बनाम उमरोली, लेकिन फिलहाल सांधई का पलड़ा इस मैच में भारी नजर आ रहा है। रन बॉल ये मैच अब उनके पक्ष में आ चुका है, लेकिन भड़बड़ बी प्लस लड़ना जानती है। 1-2 डॉट गेंदें आती है तो मजा आएगा। समीकरण बनता हुआ 9 गेंदे 9 रन, 9 गेंदे 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 3 कमेंटेटर्स के लिए 4.5, 2 ऑनफील्ड अंपायर्स के लिए 2000। और यह जबरदस्त स्ट्रोक, खिलाड़ी महज देखते रहे और नंबर आया 4। जानना 5 रनों की अभी भी दूरी थी, सिंगल मिला है। यकीन मानिए बॉलीवुड का एक दुबला पतला लड़का लड़का दिल्ली से आया, जिसने फौजी सीरियल से स्टार्ट किया था, सर्कस से स्टार्ट किया था, मुंबई में आया और बॉलीवुड का बाजीगर बना। शाहरुख खान, जिनकी मन्नत पूरी हुई मेहनत के साथ। टोटल 39, 4 रनों की अभी भी दूरी। डॉट गेंद आ चुकी है, डॉट गेंद की परसेंटेज को बढ़ाना होगा। यकीन मानिए डॉट गेंदों की परसेंटेज को बढ़ाना होगा। रन संख्या अगर हम देखें 39, 39 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। स्वप्निल दिगे इंटरनेट सर्विस इनकी तरफ से जो उन्होंने इनाम कबूल किया था कमेंटेटर्स और ऑनफील्ड अंपायर्स के लिए, वो आ चुका है। तकरीबन 6500, 6500 पारितोषिक जे दिगे इंटरनेट सर्विस. धावा हव्यात त्या 4 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6. स्वप्नील दिघे यांनी दिलेला शब्द पूर्ण केलाय नक्कीच, आणि त्यांचा इंटरनेटचा व्यवसाय तसाच आहे. मोठं नेटवर्क आहे कर्जत मधलं. नेटवर्क इंटरनेटचं जाळं संपूर्ण कर्जत भर पसरलंय खऱ्या अर्थानं बोराडे. आणि तुमचं जाळं सुद्धा समालोचनाचं संपूर्ण कर्जत नव्हे तर रायगड मध्ये पसरलंय, याचा आम्हाला आनंद आहे. बायकर मॅन कॉमेंटेटर प्रवीण टेंबे नंतर 2 बाईक लागल्यात खरं तर प्रवीण टेंबे यांना, आणि एक आता बोराडे, संदीप बोराडे. पेड रजनी क्रिकेट मध्ये अभिनंदनाचा वर्षाव झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ट्रॉफी मनसे चषक. 6 गेंदे 4 रनों की जरूरत. 6 गेंदे 4 रनों की जरूरत. देखिए 3 प्रवीण थे जब उसाड़ने में प्रवीण टेंबे को पहली बाइक मिली. प्रवीण गायकर, मैं प्रवीण दुगाड़े, लेकिन सरनेम निकला प्रवीण टेंबे, जिसकी वजह से मैं भी अनलकी साबित हुआ और प्रवीण गायकर भी. तो 1 रन यहाँ पे मिलता हुआ और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 40 रन. कल ओंकार शेटे को आप सुनेंगे, मराठी की एक जबरदस्त वाणी, बाबूशाह शेरो शायरी का बादशाह. और डबल मीनिंग कल दिगे साहब आप बंडल लेके ही आएंगे क्या? आए जरूर, क्योंकि दशरथ पाटिल जो है ना जबरदस्त है, जबरदस्त. यकीन मानिए कितनी टूर्नामेंट्स हो रही है कर्जत खालापुर में इस साल. यकीन मानिए कितनी गेंदें कितने रन. 5 में 3 की जरूरत. कंपलसरी चेसिंग. क्या गेंदबाज इस मैच को बचाएंगे? बचाएंगे तो इतिहास लिखेंगे, इतिहास लिखेंगे ये. और इस गेंद को खेला है छक्के के साथ, इस मैच को फिनिश किया है. लेकिन मैं लोगों से निवेदन करना चाहूंगा कि आइवा कैच का जो इनाम है वो इस मैच से पहले सीमित किया जा चुका है. अब आगे तो प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू